नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये बघायला भेटत आहे की आता मात्र जयदीप जो आहे तो शालिनीला घरी घेऊन आलेला असतो। त्यानंतर मात्र तो घरी सांगत असतो की आपल्या घरी राहायला पाहुणे आलेले आहेत, मालकीन माइंडला धमक्या येत आहेत, त्यामुळे काही दिवस ते आपल्यासोबतच राहणार आहेत। त्यावेळी मात्र आता शालिनीकडे एक लायटर असतो। रात्रीच्या वेळी ती आता गौरीच्या साडीला जाळण्याचा प्रयत्न करत असते। एवढ्यातच गौरी तिचा हात फिरवून उलटा तिलाच तो लायटर दाखवते आणि बोलते की शांत राहायचं, नाहीतर या लायटरनेच मीच तुम्हाला जाळून टाकेल, जसं तुम्ही मला जाळलं होतं ते शालिनी वहिनी। असं बोलल्यानंतर मात्र शालिनीला फारच मोठा धक्का बसलेला असतो। मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये असा काहीसा प्रोमो लवकरच पाहायला भेटणार आहे, तर पुढील भागात नक्की काय होईल पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये बघायला भेटत आहे की आता मात्र जयदीप जो आहे तो शालिनीला घरी घेऊन आलेला असतो। त्यानंतर मात्र तो घरी सांगत असतो की आपल्या घरी राहायला पाहुणे आलेले आहेत, मालकीन माइंडला धमक्या येत आहेत, त्यामुळे काही दिवस ते आपल्यासोबतच राहणार आहेत। त्यावेळी मात्र आता शालिनीकडे एक लायटर असतो। रात्रीच्या वेळी ती आता गौरीच्या साडीला जाळण्याचा प्रयत्न करत असते। एवढ्यातच गौरी तिचा हात फिरवून उलटा तिलाच तो लायटर दाखवते आणि बोलते की शांत राहायचं, नाहीतर या लायटरनेच मीच तुम्हाला जाळून टाकेल, जसं तुम्ही मला जाळलं होतं ते शालिनी वहिनी। असं बोलल्यानंतर मात्र शालिनीला फारच मोठा धक्का बसलेला असतो। मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये असा काहीसा प्रोमो लवकरच पाहायला भेटणार आहे, तर पुढील भागात नक्की काय होईल पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।